सियावर रामचंद्र की जय. रावणाच्या दरबारामध्ये रामाने आक्रमण केलं तर कसा सामना करायचा यावर चर्चा सुरू आहे. तिकडे रामचंद्र समुद्राच्या तीरावर समुद्र उल्लंघून कसा जायचा याची चर्चा करत बसल्या. दोघांच्याकडच्याही समस्या वेगळ्या आहेत. यांना तिथे जायचं कसं याची समस्या आहे, तर ते आलं तर कसं याची रावणाची समस्या आहे. रावणाच्या दरबारात आपल्या सगळ्या मंत्र्यांना, सेनापतींना बोलावून रावण या संबंधीची आपली चिंता व्यक्त करतोय. तर सगळेच वीर रावण किती श्रेष्ठ आहे, मेघनाद किती श्रेष्ठ आहे, बाकी कुंभकर्ण कसा पराक्रमी आहे, तुम्ही त्याला संपवून टाकाल, अशी हवा रावणाच्या डोक्यात भरतायत. एकही माणूस वस्तुस्थिती सांगणारा नाही आहे आणि रावण आपल्या सरदारांनी केलेल्या स्तुतींमुळे, आपल्या भाटांनी त्याचं केलेल्या कौतुकामुळे रावण अधिकच प्रसन्न होतोय. रावणाच्या दरबारातले काही अतिउत्साही लोक तर हातात शस्त्र घेऊन उभे राहिले. ते म्हणले, चला आत्ताच लढाईला जाऊ. मारायचं का आपण रामाला, संपवून टाकायचं का रामाला. इथपर्यंत सगळा विषय पोचलाय आणि आपले एवढे पराक्रमी वीर असताना चिंता करण्याची काय गरज, असा विचार रावणाच्या मनामध्ये येऊ लागलाय. आता सगळ्यात मोठी गोष्ट होतीये ती म्हणजे बिभीषण उठतोय. रावणाचा सख्खा भाऊ बिभीषण उठतोय आणि तो म्हणतोय, दशानन रावण, आपण काही काळ थांबावं आणि यावर गांभीर्यानं विचार करावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. एकटा सगळ्यांच्या दरबारात हा एकटा असा आहे जो जगाच्या प्रतिकूल अशा स्वरूपाचे विचार मांडतोय. सज्जनांचा आवाज क्षीण असतो, सज्जनांचा आवाज कमी असतो, त्याला बळ नसतं आणि तो उठून म्हणतोय तरीही की महाराज थांबा, विचार करा या संबंधी. त्याला माहित आहे आपल्याला आपला अपमान होणार आहे, आपल्याला चांगलं म्हणणार नाहीये, तरीही आपण बोलतोय. लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तुमच्या मनात चांगले विचार यायला लागतील तेव्हा तेव्हा आपल्या चांगल्या विचारांना दुर्जनांच्या भयाने व्यक्तच होऊ द्यायचं नाही, असं कधी करत जाऊ नका. आज जेव्हा जेव्हा रावणाच्या दुष्कर्माचा विचार होईल तेव्हा तेव्हा त्याला एकदा तरी एक व्यक्ती होता ज्याने सांगितलं की तू दुष्टमार्गांना सोडून चांगल्याचा विचार कर. त्या बिभीषणाची नोंद झाली. शक्तीला न घाबरता ज्यानं चांगल्या विचारांना मांडलं त्याला काही काळ त्रास सहन करावा लागला, पण अंततः लंकेचा राजा बिभीषणच बनला. त्यामुळं मनात लोककल्याणाचा विचार आला, राजाच्या कल्याणाचा विचार आला, चांगलं होण्याचा विचार आला तर कोणी स्वीकारेल का अशी अपेक्षा व्यक्त न करता त्याला मांडायला शिका. ते जरा जास्त उपयोगाचं असतं. तुमचा फायदा किती होईल हे महत्वाचं नाही आहे, या राष्ट्राचा फायदा किती होणार आहे ते महत्वाचं आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा असा विचार मनात येईल राष्ट्राच्या कल्याणाचा, चांगुलपणाचा, तेव्हा तेव्हा त्याला व्यक्त करत राहावं. जगाला काय वाटेल याचा विचार करू नये. बिभीषणाने काही तर्क मांडलेत. ते म्हणाले, दशानन, एक तर मुळात अशा स्वरूपाची अचानक आक्रमण ही बेसावध शत्रूवर केली तर यश मिळण्याची शक्यता असते. रावण म्हणला, मग बरोबर आहे, हे खरं आहे. मग मला सांगा, आत्ताच्या घडीला तुमचा शत्रू ज्याला तुम्ही समजत आहात ते राम बेसावध आहेत का? नाही, सावध आहे.
उलट हनुमानाने लंकेत जो काही उत्पात माजवला, जे नुकसान केलं, त्यानंतर आपल्या पूर्ण पराक्रमाची कहाणी त्याने जाऊन रामचंद्रांना सांगितलेली असणार. हो, आता तुम्हीही परत आक्रमण करणार याची पूर्ण कल्पना रामचंद्रांना असणार. हो, तो ज्या वानर सेनेची गोष्ट करत होता हनुमान, त्या वानर सेनेला एकत्र करून तुमच्यावर हल्ला करण्यासाठी ते येत आहेत, म्हणजे ते बेसावध नक्कीच नाहीत. तुम्ही केलेल्या हल्ल्याला लगेच उत्तर मिळेल. नुकसान त्यांचंही होईल, तुमचंही होईल. तुमचं होईल तेव्हा लक्षात ठेवा, 25% नुकसान तुमचं आधीच झालेलं आहे. आता अजून 25% केलं तर 50%वर ताकद येईल. आणि रावणाची ताकद अर्धी झाली आहे, हा जगात गेलेला संदेश कोणाची नाचक्की करणारा असेल? ती रावणाचीच नाचक्की करणारा असेल. हा एक मुद्दा लक्षात घ्या. दुसरा मुद्दा लक्षात घ्या, राम शक्तिहीन नाही. एक वानर, एकच वानर एवढा गोंधळ घालू शकतं. सॅम्पल असं असेल तर प्रत्यक्षात काय असेल, काय भयंकर असेल ते. त्यामुळं राम शक्तिहीन आहे असा जो समज तुम्ही स्वतःभोवती करून घेतला आहे, किंवा हे सगळे मंत्रीगण तुम्हाला सांगतायत की ते काय सामान्य माणूस, 21ची जीव, वनवासी जीव, त्याच्या हातात काय असणार आहे, बायको नाही सांभाळता आली, ते काय तुमच्याशी लढणार आहे, हे असं नका समजू. राम शक्तिहीन नाही. ज्या पद्धतीने त्यांनी आपला सशक्त वीर तुमच्याकडे दूत म्हणून पाठवला होता, तो ज्या ज्या शक्तींना एकत्र करून चालला आहे, त्याने वालीचा पराभव केलाय, सुग्रीवाला आपल्या सोबत घेतलाय, जंगलातल्या सगळी वानरसेना आपल्या सोबत आहे. विचार करा, वालीचा पुत्र अंगद सुद्धा रामाच्या सोबत आहे, हनुमान रामाच्या सोबत आहे, सुग्रीव रामाच्या सोबत आहे. आणि गंमत अशी आहे की या प्रत्येकाने तुम्हाला आसमान दाखवलंय, है म्हणले, वाली तुम्हाला घेऊन फिरला होता. मग अशा स्थितीमध्ये शत्रूला शक्तिहीन समजणं हा वेडेपणा होईल, शत्रूला बेसावध समजणं हा वेडेपणा होईल, आणि यात नुकसान आपलं होईल. याचा विचार करा. बरं, जरा पुढचं सांगा म्हणाला, जरा पुढचं सांगा. रामाने असा तुमचा काय अपराध केलाय की तुम्हाला जाऊन शिक्षा द्यावी वाटते? ते म्हणला, माझ्या बहिणीला दिलेला त्रास, खराला दिलेला त्रास, खराला मारलाय म्हणले, खरदूषणापैकीच्या खराला मारलाय, सुबाहू मारीचीपैकी सुबाहूला मारलाय, मारीचीला त्रास दिला होता, पुन्हा मारीचीला मारलाय. हे काय रावण? तो म्हणतो, एक विचार करा, आत्मरक्षा हा प्रत्येकाचा अधिकार आहे. खराच्या घरी जाऊन रामाने खराला मारलाय का? शूर्पणखा जी माझी पण बहीण आहे, तिच्या घरी येऊन रामाने मारलाय का? नाही. हे रामाकडे गेले होते, यांनी रामाला त्रास दिलाय, रामाला जीवाची भीती यांनी घातलेली आहे. त्यांनी भीती घातली म्हणून आत्मरक्षा करण्यासाठी रामाने त्यांना मारलाय. मग आत्मरक्षा हा अपराध असत नाही. अयोध्या कुमाराने तुमचा कोणताही अपराध केलेला नाही, उलट तुम्ही त्याची बायको हरण करून आणली आहे. अशा वेळी आपण अपराध नसताना हल्ला करणं योग्य होणार नाही असं मला वाटतंय. विभीषणाचे हे बोल ऐकताना रावणही चिडतोय. पुढे काय होतंय ते बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.